वर्धा येथील एका सभेत भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटले की माझ्या बापाने तुझ्या बापाला बियाणाचे पैसे दिले, तुझ्या बायकोला लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही देतो, तुझ्या अंगावर जे कपडे जोडे आहेत ते आमच्या पैशातून येते। या विधानावरून काँग्रेसचे शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या आमदाराला राजकारणातून हद्दपार करण्याची मागणी केली आहे। अग्रवाल म्हणाले की खासदार, आमदार, मंत्री हे गरिबांच्या पैशावर ऐश करत आहेत अशी भाषा वापरून ते गरिबांची भावना दुखावतात आणि भाजपने याविरुद्ध कठोर कारवाई करावी। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता संतोष देशमुख, वर्धा। ज्यांना टीका सहन होत नाही त्यांना राजकारणात राहण्याचा मुळात कोणता अधिकार नाही। भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर काही टीकाकारांना उद्देशून बोलले असले तरी त्यांनी सरसकट तुझ्या बापाला बियाण्याचे पैसे आम्ही दिले, तुझ्या आईला, बहिणीला आणि बायकोला पैसे आम्ही देतो, तुझ्या अंगावरचे कपडे आमचे, तुमचे सूट बूट आमचे आहे, तुमचे बुटा चपला आमचे, अशा प्रकारची भाषा एका राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ आमदारांनी वापरणं हे शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे। यावर तातडीनं भाजपाने कारवाई करायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी बबनराव लोणीकरांचा राजीनामा घ्यायला पाहिजे। घुमजाव जरी त्यांनी केलं तरी ते म्हणले की चुकलो नसलो तरी क्षमा मागतो, चुकलो नसलो तरी माफी मागतो। ही जी भाषा आहे ही पुन्हा अरेरावीची भाषा आहे। बबनराव लोणीकरांच्या अंगावर जे कपडे आहे, पायात जी चप्पल आहे, हातावर जी घडी आहे, हेच नाही तर तुमचे बबनराव लोणीकर जे अंतर्वस्त्र आहे ते सुद्धा आमच्या पैशाचे आहेत। कोणी आम्हाला जर आमच्यावर शेतकऱ्यांना बियाण्याला, खत औषधींना किंवा तुम्ही काही जे काही करतात ते तुमच्या राजकीय लाभासाठी करता, तुमच्या हेतूसाठी करता आणि पैसा मात्र त्यात जनतेचा वापरता आणि खिशातून आपण काही जणू योजना राबवतो असा आव आणणाऱ्या लोकांना राजकीय क्षेत्रात काम करण्याचा कुठलाच अधिकार नाही। हे भाजपाने सुद्धा समजून घ्यायला पाहिजे आणि असे बेताल वक्तव्य जनतेची ज्याने मानहानी होईल अशा प्रकारचे शब्द आणि अशा प्रकारचे वाक्यप्रयोग जर तुमचे नेते करतायत तर या नेत्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई केली पाहिजे आणि यापुढे असे वक्तव्य तुमच्या पक्षाकडून येऊ नये हा राजशिष्टाचारी भाग किमान सत्ताधारी पक्षांनी बाळगला पाहिजे, एवढंच माझं मत आहे।